नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, शासनाने एक खूप महत्त्वाचा व मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार आता शासकीय दस्तऐवजावर आता आईचं नाव सुद्धा असणं बंधनकारक केलेलं आहे। यापूर्वी आपल्या प्रत्येक शासकीय डॉक्युमेंटवर आपलं नाव, वडिलांचं नाव व आडनाव अशा पद्धतीचं नाव असायचं। आता याचबरोबर प्रत्येक डॉक्युमेंटवर आता आपल्या आईचं नाव सुद्धा असणार आहे। आता हा नियम नेमका कोणाकोणासाठी लागू असणार आहे, कोणकोणत्या डॉक्युमेंटवर अशा पद्धतीचं नाव येणार आहे व हा मंत्रिमंडळ निर्णय नेमका काय आहे याबाबतची सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती समजून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, शासकीय दस्तऐवजावर आता आईचं नाव बंधनकारक केलेलं आहे। शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। म्हणजेच बघा, शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावासाठी वेगळा स्तंभ तयार केलेला नाही आहे। यापूर्वी आपलं जे येत होतं त्याच्यामध्ये आईचं नाव ॲड केलेलं आहे। म्हणजे यापूर्वी आपलं नाव कसं यायचं, आपलं नाव, वडिलांचं नाव व आडनाव। आता इथून पुढे जे नाव येणार आहे ते आपलं नाव, त्यानंतर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव अशा प्रकारे नाव येईल आणि हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। आता हा निर्णय कोणाकोणासाठी लागू असणार आहे? 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूल दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। म्हणजेच हा नियम कोणासाठी बंधनकारक असेल, कोणासाठी लागू असेल? 1 मे 2024 रोजी किंवा त्यानंतर जे बालके जन्माला येतील त्यांच्या नावामध्ये अशा प्रकारचं नाव शासकीय दस्तऐवजावर असणार आहे। त्यांच्या नावामध्ये शासकीय दस्तऐवजांवर आईचं नाव असणार आहे। आणि कोणकोणत्या कागदपत्रांवर असणार आहे? शैक्षणिक कागदपत्रे, महसूल दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर आता विवाहित स्त्रियांबाबतीत सुद्धा सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव व नंतर तिच्या पतीचे नाव, आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी। तसेच स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यात सुद्धा शासनाने मान्यता दिलेली आहे। तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता। हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।